श्रोत्यानो, आज आम्ही निर्गमचे पुस्तक 7वा अध्याय 14 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत आणि त्यानंतर 8व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. निर्गमचे पुस्तक 7वा अध्याय 14 ते 19 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. तेव्हा परमेश्वराने मोशेस म्हटले, फारोचे मन कठीण झाले आहे, तो या लोकास जाऊ देत नाही. सकाळी फारोकडे जा, पहा तो नदीकडे जाईल. तेव्हा ज्या काठीचा साप बनला होता ती हाती घेऊन नील नदीच्या काठी त्याच्या भेटीस उभा राहा. त्यास असे सांग की इब्रायांचा देव परमेश्वर याने माझ्या हाती तुला हा निरोप सांगितला आहे की माझ्या लोकात जाऊ दे, म्हणजे ते रानात माझी सेवा करीतील. पण पहा, तू अजून ऐकत नाहीस. परमेश्वर म्हणतो की मी परमेश्वर आहे हे तुला यावरून कळेल. पहा, मी आपल्या हातातली काठी नदीतल्या पाण्यावर मारीन, तेव्हा त्या पाण्याचे रक्त होईल. नदीतले मासे मरतील आणि तिला घाण सुटेल आणि नदीचे पाणी पिण्याची मिसरी लोकांस किळस वाटेल. मग परमेश्वराने मोशेला म्हटले, तू अहरोनास सांग, आपली काठी घेऊन मिसर देशात जितके पाणी म्हणून आहे, म्हणजे त्यातल्या नद्या, नाले, तलाव व हौद या सर्वांवर आपला हात उगार, म्हणजे त्या सर्वांचे रक्त बनेल. आणि मिस्रातील काष्ठपाषाणाच्या सर्व पात्रातून रक्तच रक्त होईल. मिस्रच्या उपासनेवर, पूजेवर हे दुसरे आक्रमण आहे. नाईल नदी, जिला हे लोक पवित्र मानत असत, तिचे पाणी रक्तात बदलले. मिस्रचे लोक नाईल नदीला हापीप्रमाणे रेखाटत. एक लठ्ठ माणूस ज्याचे स्तन स्त्रीप्रमाणे असत, जो सुपीकपणा व आहार दर्शवित असे, ते आपल्या मंदिरात त्या दैवताला संबोधून गीतसुद्धा गात असत. नाईल नदी मिस्रच्या लोकांसाठी जीवन रक्त होते, परंतु तिने जीवन रक्त बनण्यास पाणी बनायला हवे होते. परंतु ती आता त्यांच्यासाठी मृत्यू ठरली होती. जी नदी एक त्यांच्यासाठी आशीर्वाद होती, ती शाप बनली होती. आणि हा परमेश्वराचा न्याय होता. 22 ते 25 वचने पुढे आम्हाला सांगतात. 7वा अध्याय 22 ते 25 वचने. तेव्हा मिस्राच्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसाच प्रकार केला. तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व अहरोन ह्यांचे म्हणणे ऐकेना. फारो मागे फिरून घरी निघून गेला. त्याने हे सुद्धा लक्षात घेतले नाही. सर्व मिस्री लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या आसपास झरे खणिले, कारण नदीचे पाणी त्यास पिववेना. परमेश्वराने नदीवर प्रहार केलेला 7 दिवस लोटले. श्रोत्यानो, रक्ताचे पुन्हा पाणी करण्यामध्ये ह्या जादूगारांचे सामर्थ्य कमी पडले. ही पीडा 7 दिवस होती. फारोला मुळीच वाटले नाही की ह्या मागे परमेश्वराचा हात आहे, कारण त्याचे जादूगार ह्या पिढ्यांची नकल करीत होते. अर्थातच हे सैतानाच्या शक्तीचे प्रदर्शन होते. आता आपण 8व्या अध्यायाकडे वळूया. मिसर देशावर पीडा येणे सुरूच आहे. ह्या अध्यायात आम्हाला बेडकांची, उवांची व गोमाशांची पीडा येताना आढळते. देवी देवतांच्या पूजेमध्ये पूर्णतः डुबलेल्या लोकांविरुद्ध परमेश्वर आता आक्रमण करीत आहे. दुसरी पीडा बेडकांची होती. हेका नावाच्या देवीचे बेडके प्रतिनिधित्व करीत असत. ह्या देवीचे डोके बेडकाचे होते. हापी ह्याला सुद्धा असे कल्पिल्या गेले होते की त्याच्या तोंडात एक बेडूक धरलेले आहे व त्याच्या मुखातून पौष्टिक आहाराचा स्रोत वाहत आहे. हे नाईल नदीचे दैवत व बेडकाची देवी ह्यांच्यामधील जवळचा संबंध दर्शविते, जी सर्वात पुरातन व सर्व देवींची माता होती. ती सुपीकपणा व पुनर्जन्माची देवी होती, जी दाईची संरक्षण देवता होती. आता आपण 8व्या अध्यायाचे पहिले 5 वचने वाचूया. 8वा अध्याय 1 ते 5 वचने. नंतर परमेश्वर मोशेस म्हणाला, फारोकडे जाऊन त्यास सांग, परमेश्वर असे म्हणतो की माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यास जाऊ द्यावे. तू त्यास जाऊ देणार नाहीस तर पहा, मी तुझ्या सगळ्या देशाला बेडकांनी पिडीन. नील नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल आणि तुझ्या वाड्यात, तुझ्या निजण्याच्या खोलीत, तुझ्या अंथरुणावर, तुझ्या चाकर नोकरांच्या घरात, तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्यात आणि काथवटीत बेडूकच बेडूक होतील.
तुझ्या व तुझ्या लोकांच्या आणि तुझ्या सर्व सेवकांच्या अंगावर बेडूक चढतील. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाला सांग की आपली काठी हाती घेऊन नद्या, नाले व तलाव यावर आपला हात उगार आणि बेडूक मिसर देशावर चढून येतील असे कर. बेडके सगळीकडे पसरलेली होती. शयनकक्षात, स्वयंपाकघरात, प्रत्येक खोलीत, पिठात, चुलीत सगळीकडे पसरली होती. जेव्हा हे लोक चालत तेव्हा ते बेडकांवर चालत असत. जेव्हा ते बसत बेडकांवर बसत असत. फार भयंकर अशी स्थिती होती श्रोतांनो. अनेक बेडकांमुळे फारच त्रेधा उडाले होते. अर्थातच बेडूक त्यांच्याकरिता पवित्र असल्यामुळे हे लोक त्या बेडकांना मारू शकत नव्हते. 6 आणि 7 वचने पहा. अहरोनाने मिस्रातील जलाशयावर आपला हात उगारिला तेव्हा बेडूक बाहेर निघाले आणि त्यांनी मिसर देश व्यापून टाकला. तेव्हा जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसेच केले. त्यांनी मिसर देशावर बेडूक आणले. पुन्हा एकदा मिसरच्या जादूगारांनी ह्या पिढेची नकल केली आणि त्याद्वारे सैतानाची शक्ती प्रगट झाली. 8 ते 11 वचने. मग फारोने मोशे व अहरोन यास बोलावून आणून म्हटले, परमेश्वरापाशी विनवणी करा की माझ्यापासून व माझ्या प्रजेपासून त्याने हे बेडूक दूर करावे, म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करावयासाठी मी तुमच्या लोकात जाऊ देईन. मोशे फारोस म्हणाला, तुमच्यापासून व तुमच्या घरातून बेडूक नाहीसे करून नदीत मात्र राहू द्यावे म्हणून मी तुमच्यासाठी, तुमच्या सेवकांसाठी आणि तुमच्या प्रजेसाठी केव्हा विनवणी करावी हे सांगण्याचा मान माझ्याऐवजी तुम्हाला सो. तो म्हणाला, उद्या. तेव्हा मोशेने म्हटले, तुमच्या सांगण्याप्रमाणे होईल. मग तुम्हाला कळेल की आमचा देव परमेश्वर यासारखा दुसरा कोणी नाही. बेडूक तुमच्यापासून, तुमच्या घरातून, तुमच्या सेवकापासून, तुमच्या प्रजेपासून दूर होतील. ते फक्त नदीत राहतील. हे लक्षात घेणे मनोवेधक आहे श्रोत्यांनो, की जरी जादूगार बेडकांची संख्या वाढू शकलेत तरी ते बेडकांना दूर करू शकले नाहीत. फारो ह्या पीडेमुळे इतका त्रस्त झाला की तो त्यावेळी काहीही करण्याकरिता तयार झाला असता. परमेश्वर या राजाला स्वतःची ओळख पटवून देत होता. 12 ते 15 वचने. मोशे आणि अहरोन फारोपासून निघाले आणि परमेश्वराने फारोवर बेडूक आणले होते त्या संबंधाने मोशेने परमेश्वराचा धावा केला. परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. घरीदारी, अंगणात व शेतात बेडूक होते ते सर्व मरून गेले. लोकांनी ते गोळा करून त्यांचे ढीग केले तेव्हा सर्व जमिनीवर घाण सुटली. ही अशी उसंत मिळालेली पाहून फारोने आपले मन कठीण केले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्याचे म्हणणे ऐकेना. ह्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं की फारोने आपले मन कठीण केले. परमेश्वर जे काही आधीच आत होते त्याला वर आणीत होता. 16 ते 19 वचने. मग परमेश्वराने मोशेला म्हटले, अहरोनाला सांग की आपली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मार, म्हणजे मिसर देशभर त्या धुळीच्या उवा बनतील. त्यांनी तसे केले. अहरोनाने आपल्या हातातली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मारली. तेव्हा मनुष्यांवर, पशूंवर उवा झाल्या. सर्व मिसर देशभर जमिनीवरल्या धुळीच्या उवाच उवा बनल्या. उवा उत्पन्न करण्यासाठी जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसे करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते साधेना. मनुष्य व पशु उवांनी भरून गेले. तेव्हा जादूगार फारोस म्हणाले, यात देवाचा हात आहे. तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना. श्रोत्यानो, परमेश्वराद्वारे आणल्या गेलेल्या प्रत्येक पिढीची हे जादूगार आतापर्यंत नकल करू शकले होते, परंतु काही कारणास्तव ह्या पिढीची मात्र नकल करण्यामध्ये ते अयशस्वी ठरले. हळूहळू आता त्यांना खात्री पटत आहे की ह्या पिढ्यांमागे परमेश्वराचा हात आहे. परमेश्वर त्यांना खात्री पटवून देत होता की तोच एकटा परमेश्वर आहे. ह्या देवतांची पूजा करणे मिस्री लोकांच्या जीवनाचा एक आवश्यक भाग बनला होता. तो त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होती. ही पिढा हा न्याय गेब नावाच्या देवतावर होता, जे पृथ्वीचे दैवत होते. गेब पृथ्वीशी सर्व बाबतीत फार जवळच्या संबंधात होता. तो ओसिरिस ह्या दैवताला पिकाविषयीचा संपूर्ण समाचार देत असे. इजिप्तमध्ये अर्थात मिसरमध्ये
इतके तऱ्हेतऱ्हेचे कृमी, कीटक, पिसवा वगैरे होते, की त्यामुळे या नक्कीच उवा होत्या किंवा तत्सम दुसरे कीटक होते हे सांगणे कठीण आहे. आपण कल्पना करू शकता श्रोत्यानो, की जमिनीवर मेलेल्या बेडकांमुळे घाण पसरली होती. सगळीकडे दुर्गंधी पसरली होती व त्या सगळीकडे उवाच उवा. ह्या उवा त्या जमिनीला बेडकांपासून सोडवू शकत होत्या. म्हणून एका अर्थाने त्यांच्याकरिता त्या आशीर्वाद ठरल्या. तर दुसरीकडे शाप. ह्या पिढेची नकल तेथले जादूगार करू शकले नाहीत व ते म्हणाले, यात देवाचा हात आहे. 20 ते 23 वचने वाचूया. नंतर परमेश्वराने मोशेला सांगितले की पहाटेस उठ आणि जाऊन फारोपुढे उभा राहा. तो त्यावेळी नदीवर येईल. तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून तू त्यास जाऊ दे. माझ्या लोकात जाऊ देणार नाहीस तर पहा, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर, तुझ्या प्रजेवर आणि तुझ्या घरात मी गोमाशांचे थवे पाठवीन. मिस्री लोकांची घरे व ते राहतात ती सर्व भूमी गोमाशांच्या थव्यांनी व्यापून जाईल. तथापि गोशेन प्रांतात माझे लोक राहत आहेत, तो मी त्या दिवशी अलग करेन. गोमाशांचे थवे तेथे जाणार नाहीत. यावरून पृथ्वीवर मी परमेश्वर आहे हे तुला कळेल. माझ्या प्रजेमध्ये व तुझ्या प्रजेमध्ये मी भेद राखीन. उद्यापर्यंत हे चिन्ह घडेल. श्रोत्यानो, देवाने केलेला न्याय किंवा मनुष्यावर पाठविलेली एखादी आपत्ती म्हणजे पीडा. पीडा ही संज्ञा मुख्यत्वे महारोगासाठी वापरण्यात आली आहे. मिसर देशावर आलेल्या पीडा इस्रायल लोकांना फारोने देशातून जाऊ द्यावे म्हणून देवाने त्यांच्यावर आणल्या होत्या. पीडांच्या या सर्व घटना स्वाभाविक आणि नैसर्गिक होत्या, तरी त्यांची तीव्रता असामान्य होती. आणि सर्व पीडा एकाच वर्षात आणि नेमलेल्या वेळी अचूकपणे घडून आल्यात, यात त्यांचे वैशिष्ट्य होते. गोशेन प्रांत व तेथील रहिवासी यांच्यावर यातल्या पीडांची लागण झाली नाही, कारण श्रोत्यानो, ह्या सर्व पीडांवर देवाचे पूर्ण नियंत्रण होते. या पीडांमुळे फारोचा विरोध संपुष्टात आला. मिसरच्या देवदेवतांचे खोटेपण उघड झाले. आतापर्यंत पीडांचा प्रभाव मिसर व गोशेन ह्या दोन्ही प्रांतावर झाला. गोशेन ह्या ठिकाणी इस्रायली राहत असत. पुष्कळ लोक फारोला कदाचित सांगत असतील की मिसर व गोशेन दोन्ही ठिकाणी पीडांचा प्रभाव आहे, त्यामुळे ह्या पीडांचे कारण नैसर्गिक आहे. परंतु आता परमेश्वर स्पष्ट करीत आहे की ह्या पीडा पुढे गोशेनवर प्रभाव टाकणार नाहीत. आता न्याय फक्त मिसरवर प्रगट होणार आहे. चौथी पीडा गोमाशांची पीडा होती. येथून पुढे काठीचा उल्लेख करण्यात आलेला नाही. ह्या गोमाशा बहुतेक एक प्रकारचा किडा होत्या, ज्याला मिसरमधील लोक पुरातन काळी पवित्र मानित असत. ह्यांची सोन्याची प्रतिमा बनवून कबरेमध्ये पुरीत असत. अशा प्रकारचे अनेक सोन्याचे किडे कबरांमध्ये सापडलेले आहेत. ह्या गोमाशा सूर्यदेवता रा करिता पवित्र ठरलेल्या होत्या. फारो इतका त्रासून गेला की तो मोशेसोबत तडजोड करण्यास राजी झाला. आता तो काय सल्ला देतो ते पहा 24 ते 27 वचनांमध्ये. त्याप्रमाणे परमेश्वराने केले. फारोच्या वाड्यात, त्याच्या सेवकांच्या घरात व सगळ्या मिसर देशात गोमाशांचे थवेच्या थवे आले. गोमाशांच्या ह्या थव्यांनी देशाची खराबी झाली. मग फारोने मोशे व अहरोन यास बोलावून आणून म्हटले, तुम्ही जा, याच देशात आपल्या देवाला यज्ञ करा. मोशे म्हणाला, असे करणे उचित नाही, कारण आम्ही जो यज्ञ आमचा देव परमेश्वर यास करणार आहोत, त्याची मिस्री लोकास किळस येईल. मिस्री लोकांच्या दृष्टीने किळसवाणा यज्ञ आम्ही त्यांच्या डोळ्यात देखत केल्यास ते आम्हास दगडमार करावयाचे नाहीत काय? आम्ही रानात 3 दिवसांच्या वाटेवर जाऊ आणि परमेश्वर आमचा देव आम्हास सांगेल त्याप्रमाणे त्याला यज्ञ करू. श्रोत्यानो, त्यांच्याकरिता हा किडा अनंत जीवनाविषयी सांगणारा होता. कल्पना करा की ही अतिपवित्र अशी गोष्ट त्यांच्याकरिता व त्यांच्या भूमीकरिता शाप ठरली होती. फारो तडजोड करू पाहत होता. ह्या पीडा समाप्त होण्यापूर्वी त्याने 4 प्रकारे तडजोड करण्याचा प्रयत्न केला. मोशे व अहरोन त्याला रानात 3 दिवसाच्या मार्गावर जाऊन इस्रायली लोकांना त्यांच्या परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करू द्यावा म्हणून परवानगी मागत होते. परंतु फारो त्यांना म्हणाला, तुम्ही यज्ञ करू शकता, परंतु ह्या देशातच राहा. अशाच प्रकारची तडजोड अनेक ख्रिस्ती लोक करतात आणि अशी तडजोड नेहमीच सैतानी असते. ते म्हणतात, आम्ही ख्रिस्ती म्हणून तर राहू,
पण रुंद मार्गावर. आमच्या जीवनामध्ये परिवर्तन नको. जर जीवन परिवर्तित झाले तर मग आमच्याकरिता समस्या निर्माण होईल. श्रोत्यानो, जर आपले जीवन परिवर्तित झालेले नाही, ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये कार्य केलेले नाही, तर आपण खऱ्या अर्थाने ख्रिस्ती नाही. आता आपण माझ्यावर टीका टिप्पणी करून असे म्हणू नका की मी तुम्हाला हे सांगत आहे. मी ख्रिस्ती होण्याकरिता आपणाला चांगली कामे करा असे मुळीच सांगत नाही. मी तसे म्हटलेले नाही. आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तारल्या गेलो आहोत. त्यामध्ये आमचे कार्य मुळीच जमा नाहीत. परंतु जेव्हा तारण प्राप्तीसाठी आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तेव्हा तुमचे आणि माझे जीवन परिवर्तित होते. त्याच ठिकाणी ख्रिस्ती आचरणाचा प्रश्न उत्पन्न होतो. अंतर्मानव प्रथम परिवर्तित व्हायला पाहिजे. आज अनेक मंडळांनी, ख्रिस्ती लोकांनी जगाशी तडजोड केलेली आहे. ख्रिस्ती कोण व अन्य जातीय कोण ह्यामध्ये मुळीच फरक ओळखू येत नाही. आज अनेक लोक दारू, सिगरेट, पान, तंबाखू, दुसरे नशेचे पदार्थ ह्यांचा सर्रास उपयोग करतात. जर आपण टक्केवारी काढाल तर आपणाला कळेल श्रोतानो की किती ख्रिस्ती लोक ह्यापासून अलिप्त आहेत. आज आम्ही 2 घोड्यांच्या शर्यतीत धावत आहोत, एक काळा आणि दुसरा पांढरा. जर आपण एक पाय पांढऱ्या घोड्यावर आणि दुसरा पाय काळ्या घोड्यावर ठेवून जर शर्यतीत भाग घ्याल तर आपणाला लवकरच कळेल की हे 2 घोडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला धावतात. कोणत्या घोड्यावर सवारी करायची ह्याचा आपणाला निर्णय करायचा आहे. मोशे फारोची तडजोड मानणार नव्हता. मोशे आपल्या म्हणण्यावर अडून राहिला. आता पुढे फारो दुसरी तडजोड मांडण्याचा निश्चय करीत आहे. 28 वचन पहा. फारो बोलला, तुम्ही रानात जाऊन परमेश्वर तुमचा देव यास यज्ञ करावा यासाठी मी तुम्हा जाऊ देतो. मात्र फार दूर जाऊ नका, माझ्यासाठी विणवणी करा. त्याने फक्त आपल्या पहिल्या तडजोडीचा रंग बदलण्याचा प्रयत्न केला. आज अनेक लोक जगाच्या रीतिरिवाजांप्रमाणे सर्व कार्यक्रम करतात. त्यांचे सर्व कार्यक्रम बढती, स्पर्धा, मेजवान्या ह्यांच्या आधारावर आयोजित केलेले असतात. पुढे 29 ते 32 वचने पहा. मोशे म्हणाला, पहा, मी तुमच्यापासून जातो आणि परमेश्वराला विनंती करीतो की फारो व त्याचे सेवक आणि त्याची प्रजा यांच्यावरील गोमाशांचे थवे उद्या निघून जावेत. मात्र परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करण्यासाठी लोकात जाऊ न देण्यासंबंधाने फारोने पुनरुपी वंचना करू नये. मग मोशेने फारो समोरून निघून जाऊन परमेश्वराची विणवणी केली. परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. फारो, त्याचे सेवक आणि त्याची प्रजा याचवर आलेल्या गोमाशांचे थवे त्याने दूर केले. एकही गोमाशी राहिली नाही. तथापि फारोने या खेपेसही आपले मन कठीण केले आणि लोकात जाऊ दिले नाही. श्रोत्यानो, फारो अद्यापही त्याचे मन कठोर करीत आहे आणि परमेश्वर त्याला प्रगट करीत आहे की त्याच्या मनात आधीपासून त्याने काय ठरवले आहे. श्रोत्यानो, ज्या परमेश्वराला फारोच्या मनातील सर्व गोष्टी ठाऊक होत्या, त्या परमेश्वराला तुमच्या आणि माझ्या मनातील सर्व गोष्टी ठाऊक आहेत. आमच्या जीवनात आम्ही कशा प्रकारे वागत आहोत, आम्ही काय करीत आहोत, आम्ही कोणत्या परिस्थितीत राहत आहोत, हे सर्व त्याला ठाऊक आहे. त्याच्यापासून काहीच लपलेले नाही. जर आपणाला असं वाटत असेल की माझ्या जीवनात जे काही मी करीत आहे ते कोणालाच ठाऊक नाही, होऊ शकतं की तुम्ही आपल्या पत्नीपासून बऱ्याच गोष्टी लपवून ठेवित आहात. किंवा माझ्या बहिणींनो, तुम्ही तुमच्या पतीपासून, तुमच्या घरातील लोकांपासून बऱ्याच गोष्टी लपवून ठेवित आहात आणि पापामध्ये जीवन जगत आहात. परंतु लक्षात ठेवा की परमेश्वराला सर्व काही ठाऊक आहे. तो तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आज पाहत आहे. म्हणून त्याच्यापासून काहीच लपवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही स्वतःला धोका देत आहात, फसवीत आहात. आजच आपल्या सर्व पापांबद्दल पश्चाताप करा. जिवंत परमेश्वराजवळ या. तो तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा देऊ इच्छित आहे, पापांपासून दूर करू इच्छित आहे. पश्चातापी अंतकरणाने आपल्या सर्व पापांना त्याच्यासमोर कबूल करून प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. लक्षात घ्या की ही कृपेची वेळ आहे. एक दिवस येणार आहे की जेव्हा ही कृपेची वेळ समाप्त होऊन न्यायाची वेळ येणार आहे.
प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला, त्याच्या लोकांना घेण्याकरिता एक दिवस येणार आहे. आणि त्यानंतर जे लोक ह्या पृथ्वीवर राहतील त्यांचा न्याय होणार आहे. परंतु त्यापूर्वी परमेश्वर आपणाला संधी देत आहे की आपण आपल्या कठोर मनाला नम्र करून ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारावे. त्या पापी जीवनापासून परत फिरावे आणि एक चांगले जीवन व्यतीत करावे. श्रोत्यानो, हे जीवन परमेश्वराने आपणाला उपहार स्वरूप दिलेले आहे. हा त्याचा आशीर्वाद आहे. ह्या जीवनाला व्यर्थ घालवू नका. ह्या जीवनाचा उपयोग परमेश्वराच्या गौरवाकरिता आणि त्याच्या कार्याकरिता करा. आणि जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे उद्धार प्राप्त केलेला आहे, तारण प्राप्त केलेले आहे, तर दुसऱ्या लोकांना त्याविषयी सांगा आणि त्यांना नाश होण्यापासून वाचवा. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपल्याला आशीर्वाद देऊ.